साधू. भंतेजींनी लग्न लावले ही सर्वात मोठी चुकीची अवधारणा आपल्या समाजात चालत आहे. बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्मा या ग्रंथात ब्राह्मण अर्थात पुरोहित आणि भिक्खू या दोघात काय फरक आहे हे सांगितले आहे. जन्म, विवाह आणि मृत्यू संस्काराचे हे कर्मकांड पुरोहित पोट भरण्यासाठी करतो, कारण याचा संबंध पाप, आत्मा, परमात्मा यांच्याशी जोडलेला आहे. धम्मामध्ये पाप, आत्मा, परमात्म्याला स्थान नाही, त्यामुळे भिक्खूने हे करूच नाही. मग आपण काय केलं पाहिजे काकू? अगं, भिक्खू हे आपले धम्मगुरू आहेत, तेव्हा त्यांना सन्मानाने आमंत्रित करावे. विवाह प्रसंगी वर वधू ज्यांना पाली भाषेत दारक दारिका म्हटलं जातं, त्यांनी त्रिशरण पंचशिलासाठी भिक्खूकडे याचना करावी आणि विवाहविधी कुणाही शीलवान उपासक किंवा उपासिका संस्कारकर्त्याकडून संपन्न करून घ्यावा. नंतर धम्मगुरू अर्थात भंते आशीर्वाद देतील. या प्रसंगी वर वधू पक्षाकडून भिक्खूंना यथायोग्य दान करावे, त्यांना भोजनदान वगैरे देऊन त्यांचे आशीर्वाद घ्यावे. काकू, मला एक सांगा की बौद्धांनी लग्नविधी कसा करावा याबाबत बाबासाहेबांनी काही सांगितलं नाही का? सांगितले ना. बाबासाहेबांनी कर्डक महोदयांना पत्र लिहून स्पष्ट केले होते की बौद्धांच्या लग्नात न होम होणार, न सप्तपदी, दारकदारिका आणि एक संस्कारकर्ता असेल. एका स्टूलवर मातीचे कोरे मडके ठेवून त्यात पाणी भरून असेल. सुती धाग्याचे एक टोक मडक्याच्या पाण्यात तर दुसरे दारक आणि दारिकेच्या हातात असेल. कुणीही महामंगल सुट्ट म्हणावे. दारक दारिकेने पांढरे वस्त्र परिधान करावे असे बाबासाहेबांनी स्पष्ट लिहिले आहे. एवढा सोपा, साधा व सरळ विधी आहे, पण आपण तर वेगळेच काही करतो. आता इथेच पहा, बाबासाहेबांनी लग्नविधीत महामंगल सूत्राचे पठण करायचे सांगितले, परंतु आधी जे लग्न लावण्यात आले ते जय मंगल अष्टगाथा म्हणून लग्न लावले आणि हे आपल्या सर्व समाजात होत आहे. परंतु आता थोडे थोडे परिवर्तन होत आहे, हे समाधानकारक आहे. पुष्कळशे सुधारित बौद्ध उपासक भिक्खूद्वारे लग्न लावून घेत नाही, काळी गाठी, कुंकवाचा वापर करीत नाही. महामंगल सूत्राच्या पठणाने परिणय संस्कार संपन्न करीत आहेत. एतादिसानि कत्वान सबथं पराजिता सबथ सोतिं गच्छन्ति तम ते सम्मङ्गलम् उत्तमन्ति. साधु साधु साधु. शुद्ध बौद्ध पद्धतीने लग्न लावून घेत आहेत. लग्नविधीत हळद लावून घेत नाहीत. हिरव्या बांगड्या वगैरे भरणं बंद केले आहे. अहेर प्रथा तर बंदच केली आहे. मटणाचे पाहुणचार बंद केले आहे. अशा पुष्कळशा सुधारणा समाजात होत आहेत. परंतु काकू, लग्नाआधी वरवधूला हळद लावून न घेणे, समाजातील महिलांना हिरव्या बांगड्या न भरणे, वराकडून वधूच्या गळ्यात मंगळसूत्र न बांधणे, वधूच्या भांगात कुंकू न भरणे, अहेर प्रथा बंद करणे, या मागे काय धारणा आहे ते थोडक्यात सांगाल काय? सर्वात आधी हे लक्षात घ्या की हळद लावण्यामागे सुरुवातीपासूनच देवीला हळद चढविणे वगैरेची मानसिकता आपल्या समाजातही होती. आता ते देवी पूजणे बंद झाले, पण हळद लावणे सुरूच आहे आणि हा एक मोठा अंधविश्वास आहे. तुम्हीच विचार करा की हळदीच्या दिवशी 1-2 किलो हळद लावून आंघोळीनंतर ती नालीत वाहते. तीच एखाद्या गरीब उपासकाला दान दिली तर त्याचे 1-2 वर्ष त्या हळदीवर निघतील. हिरव्या बांगड्या भरताना यांचा त्यांचा सर्वांचा आपण
न विसरता मान करतो. 4 ते 5 हजार बिल होते व दुसऱ्याच दिवशी लग्न मंडपात मानाचा हिरवा चुडा उतरवून मॅचिंग बांगड्या घालून आपल्या मानवाईक स्त्रिया आल्या असतात. आता तुम्हीच सांगा, या अशा अनावश्यक रूढी परंपरांनी आपल्या समाजाचे नुकसान व व्यापारी वर्गाचे भले होते की नाही? अहेराचेही तसेच झाले आहे. आवश्यक नसतानाही एक दुसऱ्याला आहेर दिले जातात. मला तर वाटते की हळदीचे, बांगड्यांचे, आहेरांचे आवाजवी खर्च न करता जर तेच पैसे आपल्या समाजातील गरीब उपासकांना दान दिले, गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेची फी भरली, कुठे कुठे त्यांना अर्ज करायला पैसे राहत नाही, तर अशा कामांकरिता आपण खर्च केला तर आपल्या समाजाचे भलेच होणार नाही का? तसेच दारिकेच्या गळ्यात काळी गाठी घालणे आणि भांगात कुंकू भरणे या गोष्टीचा संबंध आपल्या जुन्या धर्माशी आहे. आजही महिलांना गुलाम बनविण्याचं प्रतीक म्हणून हे वापरल्या जातं. काळी गाठी, काळे धागे हे क्षुद्रांच्या ओळखीचे चिन्हे आहे असे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले आहे. हे सर्व धम्मविरोधी आचरण आहे. बौद्ध धम्माचा या परंपराशी काही एक संबंध नाही. आता या सर्व जुन्या गोष्टी आपल्याला बंद करणे आवश्यक आहे. आणि सोबतच विवाह पत्रिकेवर धम्मचक्र असावे, तथागत बुद्धांचा किंवा बाबासाहेबांचा फोटो छापू नये. कालांतराने पत्रिका रद्दी किंवा कचऱ्याच्या टोपलीत जाते. तसेच पत्रिकेवर राशी, मुहूर्त किंवा चिसौका असे लिहू नये. हे शब्द अंधविश्वासाचे पूरक आहेत. लग्नविधीत महामंगल सूत्राचे पठण झाल्यावर दारक किंवा दारिका कुणीही आधी पुष्पहार घालू शकते. वधूने वराच्या पाया पडू नये, डोक्यावर पदर घेऊ नये, मंगळसूत्र, भांगात कुंकू, जोडवे घालू नये. आणि हो, ही सर्व गुलामगिरीची प्रतीक आहेत. दारिकेच्या पालकांनी दारक दारिकेला तथागत व बाबासाहेबांच्या छान तसबिरी आणि बुद्ध आणि त्याचा धम्म हा धम्मग्रंथ अवश्य भेट द्यावा. आपण बौद्ध झालो तर आपले सर्व धार्मिक, सामाजिक संस्कार शुद्ध बौद्ध पद्धतीनेच व्हायला पाहिजे. कारण तेव्हाच तर आपल्या परिवाराची व आपल्या समाजाची एक बौद्ध परिवार आणि एक बौद्ध समाज म्हणून ओळख होईल. म्हणून हे सर्व आवश्यक आहे. बरं काकू, शेवटी मला एक विचारायचं आहे की आपले काही लोक परित्राणाचा धागा बांधून घेत नाही, हे कसं? अगं, परित्राणाचा धागा मनगटावर बांधून घेणं हे आवश्यक नाही. हे सूत्र पंचशिलाचं पालन करण्याच्या हेतूनं स्मरण देण्याचं काम करतं. परंतु हाताला धागा बांधला आणि पंचशिलाचं पालन करण्याचे आपल्याला भानच राहिले नाही, मग ते बांधून काय फायदा? अर्थात त्यात कर्मकांड किंवा अंधश्रद्धा नसावी. आलं लक्षात? हो काकू, आता कळलं सारं. हॅलो. हां हां हां. अरे बापरे, कधी झालंय? अरे अरे, बरं बरं. हां, हो 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 हो, मी निघतेच, लगेचच निघते. हो हो हो, बरं बरं. हो हो, ठीक आहे ठीक आहे. अरे अरे, किती वाईट झालं. अगं मुलींनो, माझ्या ओळखीच्या एका मुलीची डेथ झाली आहे. सॉरी, आता मला जावं लागेल. इथे जवळच्याच वस्तीत जायचं आहे मला. चलता का तुम्ही पण? आम्ही सुद्धा येतो. त्याच्यासाठी भरपूर जागा तुमच्यासाठी करून दिली. मुलीचा
मृत्यू झाला. तिचं वय 26-27 वर्षाचं असेल. हार्ट अटॅकनी दगावली बिचारी. गोवऱ्यावर गुंडात पाणी ठेवा ग. हळद घ्या, पाण्याचा विडा ठेवा. थांबा जरा, आधी हे गाणं बंद करा. मृतक संस्कार हा बौद्ध पद्धतीनेच करा. अंधश्रद्धा, जुन्या रूढी, परंपरांना मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध व विसंगत असे कोणतेही काम करणार नाही. तरीही आपण त्यांच्या, कारण तेव्हा बरेचसे लोक रोगराईने मरत असत. हळदीचा लेप लावल्याने प्रेतावरचे व्हायरस नष्ट होत असत. प्रेताला खांद्यावर घेऊन जाणाऱ्या लोकांचा हळदीमुळे बचाव होत असे. हळद ही जंतुनाशक आहे आणि त्याच कारणाने प्रेताला गरम पाण्याने आंघोळ घातली जाईल. परंतु इथे तर एका तरुण मुलीचा मृत्यू झाला आहे आणि तोही अकस्मात हार्ट अटॅकने झाला आहे. ती काही दीर्घ आजारी नव्हती. मग तिच्या प्रेताला गरम पाण्याने आंघोळ घालणे काय आवश्यक आहे? साधारण पाणीही घेतले जाऊ शकते बरं. पुढे 1 रुपयाचा सिक्का द्या बरा, मस्तकावर लावायचा आहे आणि प्रेताला आधी विहाराजवळ घेऊन चला. अगं ताई, तिच्या कपाळावर 1 रुपयाचं नाणे लावू नका, कारण नाण्यावर धम्मचक्र आहे. असे केल्यास धम्मचक्राचा अपमान होतो, अशोक स्तंभाचा अपमान होतो, राष्ट्रीय मुद्रेचा सुद्धा अपमान होतो. म्हणून सिक्का लावू नका. आणि प्रेतयात्रा विहाराकडून नेणे व प्रेत विहाराजवळ थांबविणे ही अंधश्रद्धा आहे. मृत व्यक्तीला कोणत्याही संवेदना नसतात, त्यामुळे हे करू नका. लाह्यांची पिशवी घ्या. अरे बाबा, स्मशानभूमीकडे जाताना लाह्या फेकू नये, कारण ती खाण्याची वस्तू आहे. त्या लाह्यांमुळे कुणा गरिबाचे पोट भरू शकते. जुन्या काळी लाह्या याकरिता फेकत असत की प्रेतासाठी उशिरा आलेल्या लोकांना प्रेताला पुरण्याकरिता नेण्यात आलेला मार्ग कळावा. आज सर्वांना स्मशानाकडे जाणारा मार्ग माहीत आहे. अर्धशतक होऊन गेलं बौद्ध धम्म स्वीकारून, परंतु आज सुद्धा बौद्धांची स्वतंत्र स्मशानभूमी का नाही यावर आपण विचार केला पाहिजे. मात्र ते सोडून क्षुल्लक गोष्टींवरच आपण लक्ष देतो, हे ठीक नाही. वाकून जाऊ. हा घ्या. अग्नी कोण देणार? अहो, दाह संस्काराकरिता स्त्री पुरुष भेद करू नये. आणि हे सुद्धा लक्षात घ्या की मृत्यू संस्कारानंतर रात्री मृतकाच्या नावाने पात्र ठेवणे अंधविश्वास आहे, कारण बौद्ध धम्मामध्ये आत्म्याला स्थान नाही. अगं ताई, आपण आजपर्यंत जे करीत आलो ते एकाएकी कसे सोडणार? नातेवाईक काय म्हणतील? समाजातील लोक काय म्हणतील? 56 वर्षापासनं आपण हाच विचार घेऊन जगतोय. म्हणूनच त्या धार्मिक गुलामगिरीतून आपण सुटलो नाही. बाबासाहेबांना मानतो, पण त्यांचे विचार आचरणात आणत नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की येणारी पिढी जर जुने संस्कार घेऊन चालेल तर बौद्ध धम्म पतनाकडे वाटचाल करेल, हे मात्र नक्की. बघा, काकूंचे म्हणणे अगदी बरोबर आहे. देर आहे दुरुस्त आहे. पुन्हा सर्वात महत्वाचे सांगणे म्हणजे प्रेताच्या दहनानंतरची राख कुठल्याही नदीमध्ये विसर्जित करू नका, कारण ही राख वाहत पुढे पुढे जाते. थोड्या दूरवर नदीकाठी वसलेली खेडी आहे. तिथे मुख्यतः आपलीच गरीब लोक राहतात. नदीच्या दूषित पाण्याने ते लोक मृत्युमुखी पडतात. म्हणून ती राख शेतात गड्डा करून किंवा नदीच्या दूरच्या किनाऱ्यावर गड्डा करून पुरावी. कडू घाट्याले 10-5 रुपये द्या बापा. अगं मावशी, जरा विचार कर. आपल्या समाजातील लोक 10-10 रुपयासाठी मोहताज आहेत. या परिवारातील लोकही किती गरीब आहेत. त्यांच्याकडून 10-10 रुपये जमवणं आपल्याला शोभतं का? जुन्या प्रथेच्या नावावर अधोगतीकडे चाललोय आपण. इथे उपस्थितांपैकी
एक दोघं तरी माणुसकी खातीर एकदाचं जेवण चहा देऊ शकतात नाही का? जुन्या रूढी परंपरांना मूठ माती द्या आता. अगदी बरोबर बोलल्या ताई. आम्ही मैत्री संघाच्या महिला जेवणाची व्यवस्था करतो. ठीक आहे, आम्ही सुद्धा तुमची मदत करू. जय भीम काकू. जय भीम जय भीम. काकू, तुमचे विचार ऐकून आम्ही खूप प्रभावित झालो. आमच्या मनात काही प्रश्न आहेत. तुम्हाला वेळ असेल तर आमचे समाधान कराल का? हो हो, विचारा, मी प्रयत्न करेन. काकू, आपण आपला जुना धर्म सोडून बौद्ध धर्म स्वीकारला. तुम्ही वरिष्ठ लोक सांगता की आपला धर्म आचरण प्रधान धर्म आहे, म्हणजे तो गांभीर्य प्रधान धर्म आहे. परंतु भगवान बुद्धांचा काळ लोटून आज 2575 वर्ष लोटली आहेत. या विस्तीर्ण काळात मानवी समाजात खूप बदल झाले. लोकांच्या वागणुकीत, विचारसरणीत खूप बदल झाले आहेत. वैज्ञानिक प्रगती सुद्धा झपाट्यानं झाली आहे. या प्रगतिशील काळात मनुष्याची कार्यशैली सुद्धा बदललेली आहे. अशा काळात गंभीर बनून राहणं सहज शक्य नाही. अशा परिस्थितीत धम्म कसा पाळावा हे आम्हाला सांगा ना. आंटी, आमच्या या नवीन युगात आमच्यावर अभ्यासाचा भार खूप वाढला आहे. ट्युशन, शाळा, कॉलेज, अभ्यास, होमवर्क यातच आमचा जास्त वेळ जातो. आम्हाला खेळायलाही वेळ मिळत नाही. अशा परिस्थितीत आम्ही धम्माचा अभ्यास कसा करावा? आत्ताच सुमेधनं सांगितलं की मानव समाजाची प्रत्येक क्षेत्रात झपाट्याने प्रगती झाली आहे. आम्ही नवीन विचारांची मुले आहोत, तर धम्माच्या गंभीर आचरणासोबत आम्ही आपल्या नवीन विचारांची सांगड कशी घालावी, आणि हे शक्य आहे का? आंटी, हमारे मम्मी पापा कहते हैं कि हमें विहार में जाना चाहिए, धार्मिक सामाजिक कार्यक्रमों में हिस्सा लेना चाहिए. लेकिन हम देखते हैं कि विहार हो या धार्मिक कार्यक्रम, हमारे बड़े बुजुर्ग ही उसमें हिस्सा लेते हैं और अलग अलग कारणों से आपस में तकरार करते हैं. इन्हीं में तो एकता दिखती नहीं. फिर इस वातावरण में जाके हम क्या सीख ले सकते हैं? मला सुद्धा एक विचारायचं आहे की प्रत्येक समाजात त्यांच्या धर्माच्या प्रचार प्रसारासोबत त्यांच्यातील युवा समूहाकरिता विभिन्न मनोरंजन, ज्ञान विकास, प्रगतिशील विचारसरणीच्या विकासाकरिता विविध कार्यक्रम आयोजिले जातात. आपल्या समाजात मात्र तसे दिसत नाही. मग आम्ही काय करावे यावर आमचे थोडे मार्गदर्शन करा. खूप छान. तुम्हाला भेटून खूप आनंद झालाय आणि तुमच्या मनातील शंका, प्रश्न ऐकून तर खूपच बरे वाटले. तुम्ही खरोखरच चांगल्या बौद्ध कुटुंबातील मुले आहात. म्हणूनच तुम्हाला असे प्रश्न सुचले आणि प्रश्न उठले, शंका उठल्या तर समाधानही नक्कीच सुचते. हे बघा, प्रत्येक समाजात, प्रत्येक कुटुंबात त्यांच्या त्यांच्या धर्म शिकवणुकीनुसार त्यांच्या मुलांना संस्कार दिले जातात. संस्कारांनीच संस्कृतीची निर्मिती होते आणि ही जबाबदारी प्रत्येक समाजातील युवा वर्गावर सोपवली जाते. आणि हाच युवा वर्ग समाजात क्रांतिकारी बदल घडवून आणतो. गतकाळातील महापुरुषांची जीवनचरित्रे वाचा तुम्ही. पहा, सिद्धार्थ गौतम, ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे समकालीन किंवा त्यांच्या नंतरच्या पुष्कळशा लोकांनी त्यांच्या युवावस्थेतच क्रांती केली आहे आणि त्यांच्या क्रांतीचीच फळे आपण चाखत आहोत. नाहीतर आपली अवस्था कशी झाली असती. म्हणून आपण जरी विद्यार्थी आहोत तरी आपण बौद्ध समाजाची मुले आहोत. जर विहारात जायला वेळ नसेल तरी आपल्या घरातील वातावरण धम्ममय करून ठेवणे सहज शक्य आहे. आपण दररोज आपल्या घरी त्रिशरण पंचशील घेऊन तथागत व बाबासाहेबांच्या प्रतिमांना पंचांग प्रणाम करू शकतो.
आठवड्यातून एक वेळा रविवारी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील एखादे चॅप्टर वाचू शकतो. धम्माचरण गंभीर आहे असा काही लोकांनी चुकीचा प्रचार केला आहे. न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, सचोटी, प्रामाणिकता, वरिष्ठांचा मान सन्मान, आपली अभ्यासविषयक जबाबदारी, धार्मिक सामाजिक कार्यक्रमात आपली सार्वजनिक उपस्थिती इत्यादी गुणांना जमेल तेवढ्या प्रमाणात आपल्या जीवनात उतरविणे आणि अशा मित्रांना एक संघ करणे हेच धम्माचरण आहे. यात कुठे गंभीरतेचा प्रश्न येतो? हे तर दैनंदिन जीवनात हसत खेळत उतरविणारे गुण आहेत. आपला धम्म जरी 2575 वर्षे जुना असला तरी तो पृथ्वी तलावरील सर्व धर्मात श्रेष्ठ धम्म आहे. केवळ बौद्ध धम्मानेच वैज्ञानिक विचारधारेचे व वैज्ञानिक विकासाचे समर्थन केले आहे. तार्किक वैज्ञानिक विचारधारेच्या समर्थनामुळेच ईश्वर, आत्मा, परमात्मा, मोक्ष, अंधश्रद्धा इत्यादी काल्पनिक बाबींना सोडून अविद्येचा नाश करणे आणि मानवतेचा सर्वांगीण विकास करणे हे मुख्य तत्व बौद्ध धम्माने स्वीकारले आहे. इतका छान धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलाय. काकू, या मुलांच्या शंका कुशंकावरून मला आणखी एक आठवलं की 14 ऑक्टोबर 19